ओके, इथं बघा. The next point we are going to discuss is प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मधला एक पॉइंट जो झालेला तो परत एकदा रिपीट करते. पण फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल अँड फॉर्मेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल फ्रॉम प्रिग्नार्ड्स रिएजंट बघितलेला होता लास्ट लेक्चरला. एक लेक्चर झाला तो आपला रेकॉर्ड नाही झाला म्हणून तो फक्त एकच पॉइंट एक्सप्लेन करते. ओके, सो बघा, फॉर्मेशन ऑफ tertiary alcohols using what? Using Grignard's reagent plus ketone. Grignard's reagent plus काय आहे तर ketone. थोडंसं आठवतंय का बघा. फॉर्मल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट प्रायमरी अल्कोहोल देते. एनिअल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट सेकंडरी अल्कोहोल देते. आणि कीटोन प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट कसला अल्कोहोल देते? टर्शरी अल्कोहोल. सो इथं बघा, RCR डबल बॉन्ड O हा कोण आहे सांगा? कीटोन. कोण आहे हा? RCR डबल बॉन्ड O कोण आहे? कीटोन. या कीटोनला आपण कशावर ट्रीट करणार? रिएजंट HMG-X. आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट जेव्हा कधी वापरतो त्यावेळी ड्राय इथर वापरणं गरजेचं आहे, कारण तो ड्राय इथर मध्ये स्टेबल असतो. सॉल्व्हेंट्स मध्ये अनस्टेबल असतो आणि डिकम्पोज होतो अल्केन देण्यासाठी. त्यामुळे आपण इथे वापरतो काय? ड्राय इथर. आता हा C डबल बॉन्ड O मधला एक बॉन्ड इथं शिफ्ट झाला, इथं मायनस आणि इथं काय येत आहे तर प्लस. एक मायनस आणि एक काय येणार आहे तर प्लस. ग्रिग्नार्ड्स रिएजंटला हा मायनस आहे आणि MgX काय आहे तर होत आहे काय? प्लसला काय जॉईन होत आहे? मायनस. आणि मायनसला काय जॉईन होत आहे तर प्लस. प्लसला मायनस आणि मायनसला प्लस. इथं होणार काय तर Mg कॉम्प्लेक्स क्रिएट होणार आहे RCR. इथं काय येणार आहे OMgX. परत इथं काय येणार आहे तर R. ह्याला आपण काय म्हणतो बाळांनो? Mg कॉम्प्लेक्स. आणि या Mg कॉम्प्लेक्सला आपण कशाबरोबर ट्रीट करतो? वॉटर बरोबर. कसल्या कंडिशनला? ऍसिडिक कंडिशन. कसल्या कंडिशनला? ऍसिडिक कंडिशन. सो इथं H प्लस आणि OH काय असतं तर मायनस. हा O मायनस आणि MgX काय तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे? RCR. इथं पण ROH प्लस इथं काय बाहेर पडणार आहे? MgX आणि काय येणार आहे तर OH. याला आपण कसला अल्कोहोल म्हणतो? कसला अल्कोहोल आहे बाळांनो हा? टर्शरी. का टर्शरी अल्कोहोल आहे सांगा? ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती अल्काइल ग्रुप जॉईन आहे? 3. किती अल्काइल ग्रुप जॉईन आहे? 3. समजते का? येस ऑर नो? ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घेऊया. CH3CCH3 डबल बॉन्ड O हा कोण आहे तर डायमिथिल कीटोन. आता या डायमिथिल कीटोनलाच आपण काय म्हणतो तर ऍसिटोन. डायमिथिल कीटोनलाच काय म्हणतो? डायमिथिल कीटोनलाच काय म्हणतो? ऍसिटोन म्हणतो. ह्याला आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर ट्रीट करतो. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Mg. इथं काय येणार आहे तर Br. याला कोणत्या प्रेझेन्स मध्ये ट्रीट करणार आहे? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. ठीक आहे. परत हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, इथं काय येणार आहे मायनस आणि इथं काय येणार आहे प्लस. ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये Mg प्लस असते आणि CH3 CH2 काय असते मायनस. तर ठीक आहे. प्लसला कोण जॉईन होणार आहे? मायनस. आणि मायनसला कोण जॉईन होणार आहे तर प्लस. समजते का? हा CH3 CH2 मायनस आहे, ह्या मायनसला कोण जॉईन होणार आहे? प्लस.
आणि प्लसला कोण जॉईन होणार आहे? मायनस. सो इथं CH3CCH3OMG काय येणार आहे तर Br. परत इथं CH2 आणि काय येणार आहे? CH3. हा कोण आहे? Mg कॉम्प्लेक्स. कोण आहे? आणि ह्याला ट्रीट कशाबरोबर करणार आपण? Mg कॉम्प्लेक्सला कशाबरोबर ट्रीट करतो? वॉटर. वॉटर इन व्हॉट कंडिशन? ऍसिडिक कंडिशन. सो हा O मायनस आणि MgBr काय आहे? प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. सो इथं काय येणार आहे? CH3CCH3. इथं काय येणार आहे? OH. इथं काय येणार आहे? CH2 आणि इथं काय येणार आहे? CH3 प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे? MgBr आणि काय येणार आहे तर OH. सो इथं बघा, ह्याला काउंट करा. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन आणि हा काय आहे तर फोर्थ कार्बन. आणि सेकंड कार्बनला काय आहे तर OH. टर्शरी ज्या कार्बनला OH अजून किती कार्बन जॉईन आहेत? 3. ह्याचं नाव बघितलं तर काय आहे? 1 2 3 4 5. टर्शरी पेंटिल अल्कोहोल. IUPAC नेम काय आहे तर 2-मिथाइल ब्युटेन डॅश 2- ऑइल. 4 आहेत ना स्ट्रेट चेन मध्ये. 2-मिथाइल ब्युटेन डॅश 2- ऑइल. येते लक्षात? येस ऑर नो? नोट डाऊन करा, लिहून घ्या पटकन. एवढं लवकर झालं की नाही? समजतात ना? लिहून घे नोट्स. नोट्स तेवढे लिहून घे. झालं? हे नेक्स्ट बघा, ही झाली थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन. पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन काय होती? फ्रॉम अल्किल हॅलाइड बाय युजिंग aqueous KOH, NaOH और moist Ag2O. सेकंड होती बाय युजिंग फ्रॉम अल्किन बाय हायड्रोहॅलोजिनेशन. तिसरी जी आपण बघितली बाय युजिंग कार्बोनिल कंपाउंड्स विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कार्बोनिल कंपाउंड्स formaldehyde plus Grignard's reagent primary alcohol, NeAldehyde plus Grignard's reagent secondary alcohol, and ketone plus Grignard's reagent tertiary. Next we are going to discuss fourth method of preparation is by reduction. By reduction of what? By reduction of carbonyl compounds. कोणाचं रिडक्शन? कोणाचं रिडक्शन? कार्बोनिल कंपाऊंड्सचं रिडक्शन. कोणाचं रिडक्शन? कार्बोनिल कंपाऊंड्सचं रिडक्शन. आता कोण आहेत कार्बोनिल कंपाऊंडच्या रिडक्शन मध्ये? बघा, सगळ्यात पहिला फ्रॉम अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. फ्रॉम काय आहे? अल्डिहाइड्स आणि काय आहे तर कीटोन. फ्रॉम अल्डिहाइड्स आणि काय आहे तर कीटोन. आता सगळ्यात पहिला बघा, तुम्ही रिडक्शन ने करू शकता दोन वे मध्ये. पहिला आहे बाय कॅटलायटिक रिडक्शन करू शकताय, किंवा
नेक्स्ट करू शकताय बाय युजिंग काय, बाय युजिंग रिड्युसिंग एजंट. काय वापरून, काय यूज करून, रिड्युसिंग एजंट. आता इथं बघा, जर एखादा अल्डिहाइड आहे, मग तो कोणताही अल्डिहाइड असू दे, फॉर्म अल्डिहाइड असला तरी पण चालतो. कोणताही अल्डिहाइड घ्या, त्याला हायड्रोजन गॅस बरोबर काय करा, ट्रीट. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, रॅने निकेल, आणि काय करायचं, हिट. सो हा सी डबल बॉन्ड ब्रेक होणार आहे, आणि इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन काय होणार आहे, एच सिंगल बॉन्ड एच. म्हणजे इथं काय येणार आहे, RCH, इथं H, आणि इथं काय येणार आहे तर OH. हा कोण आहे सांगा, हा कोण आहे, प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे तुम्ही अल्डिहाइडला हायड्रोजनेशन केलं रॅने निकेलच्या प्रेझेन्स मध्ये, तर तुम्हाला कसला अल्कोहोल मिळतोय, प्रायमरी अल्कोहोल. कसला अल्कोहोल मिळतोय, प्रायमरी अल्कोहोल. ओके. परत कीटोन घेतला, काय घेतला, कीटोन, RCR डबल बॉन्ड O प्लस H2 इन विच स्टेट, गॅसियस स्टेट. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, रॅने निकेल. परत इथं काय येणार आहे, RCR, इथं काय येणार आहे OH, आणि इथं काय येणार आहे H. हा कसला अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल. कसला अल्कोहोल आहे, सेकंडरी. बाय युजिंग रिड्युसिंग एजंट मी नेक्स्ट पेज वरती घेते रिएक्शन्स काय त्याची. इथं जे पॉइंट सांगते ते लक्षात घ्या. म्हणजे अल्डिहाइड पासून तुम्हाला कंपल्सरी काय मिळणार आहे, अल्डिहाइडचं रिडक्शन तुम्हाला काय देत आहे, प्रायमरी अल्कोहोल. आणि कीटोनचं रिडक्शन तुम्हाला काय देत आहे, कीटोनचं रिडक्शन तुम्हाला काय देत आहे, सेकंडरी अल्कोहोल देत. मग इथं काय घेतला, CH3 सिंगल बॉन्ड C, इथं H डबल बॉन्ड काय घेतला O. ह्याला हायड्रोजन गॅस बरोबर काय केला, ट्रीट. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, रॅने निकेल. हा बॉन्ड आणि हे बघा, हा बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक. इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन ऍड होईल. म्हणजे इथं येताना काय येणार आहे, CH3CH, इथं H, आणि इथं काय येणार आहे तर OH. हा कोण आहे सांगा, 2 कार्बनचा अल्कोहोल. कोण आहे सांगा, इथाइल अल्कोहोल. कोण आहे हा, कोण आहे हा, इथाइल अल्कोहोल. कोण आहे हा, इथाइल अल्कोहोल. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड O प्लस काय घ्यायचं, हायड्रोजन गॅस. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, रॅने निकेल, हीट. परत हा बॉन्ड काय करायचा, ब्रेक. इथं एक आणि इथं एक हायड्रोजन काय करायचं, ऍड. सो इथं येताना काय येणार आहे, CH3 CH2 C, इथं H, इथं OH, आणि इथं काय येणार आहे H. हा कोण आहे सांगा, किती कार्बनचा अल्कोहोल आहे हा, 3 कार्बन. 3 कार्बनचा अल्कोहोल म्हणजे कोण आहे, एन प्रोपिल काय आहे तर अल्कोहोल. कोण आहे, एन प्रोपाइल अल्कोहोल. कोण आहे, एन प्रोपाइल अल्कोहोल. बघा हा ऍसिटल्डिहाइड आहे, आणि हा कोण आहे सांगा, प्रोपियन अल्डिहाइड आहे. सो ऍसिड अल्डिहाइड, अल्डिहाइड आहे ना, अल्डिहाइडचं हायड्रोजनेशन झालं तर काय देणार आहे, प्रायमरी अल्कोहोल, इथिल अल्कोहोल. सेम नंबर ऑफ कार्बन atoms, सेम नंबर ऑफ carbon atoms. Number of carbon atoms should be same. Now next, ketone. हा CH3CCH3 डबल बॉन्ड O प्लस हायड्रोजन गॅस. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, बोलायचं बंद करा, रॅने निकेल.
हा बॉन्ड काय झाला, ब्रेक. इथं एक हायड्रोजन ऍड होत आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, CH3C CH3, इथं H आणि काय येणार आहे तर OH. कसला अल्कोहोल आहे हा, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे. ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत, 2 आहेत. हा, आयसोप्रोपिल सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल, पण सेकंडरी प्रोपिल अल्कोहोललाच आपण काय म्हणतो, आयसोप्रोपिल अल्कोहोल. मग याचं नाव काय आहे सांगा, ह्याचं नाव काय सांगा, आयसोप्रोपिल काय आहे तर हा अल्कोहोल. कीटोन मध्ये कीटोनचं रिडक्शन झालं तर काय मिळत आहे, सेकंडरी अल्कोहोल. या मेथडनं तुम्हाला टर्शरी अल्कोहोल मिळत नाही. या मेथड मध्ये तुम्हाला कसला अल्कोहोल मिळत नाही, टर्शरी अल्कोहोल मिळत नाही. हा डबल बॉन्ड काय झाला, ब्रेक. इथं एक हायड्रोजन ऍड होणार आहे, पाय बॉन्ड ब्रेक झाला. पाय बॉन्ड ब्रेक झाला, इथं काय येणार आहे, CH3 CH2C CH3, इथं H आणि काय येणार आहे, OH. ह्याचं नाव काय असणार आहे, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. का सांगा सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल, टोटल कार्बन 1 2 3 काय झाले, 4, आणि ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत, 2, आणि ह्याचा IUPAC नेम काय झाला सांगा, ह्याचा IUPAC नेम झाला ब्युटेन-2-OL. काय झालं, ब्युटेन-2-OL. जरा इथे लक्ष द्या, हा CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CHO. CHO अल्डिहाइड आहे, पण हा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे. कसला अल्डिहाइड आहे, कसला अल्डिहाइड आहे हा, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. कसला अल्डिहाइड आहे हा, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. होतंय काय बघा, ह्याला जर हायड्रोजन गॅस बरोबर ट्रीट केलं इन प्रेझेन्स ऑफ रॅने निकेल, हे जे हायड्रोजन गॅस आणि रॅने निकेल आहे ना, डायहायड्रोजन गॅस डबल बॉन्डला कार्बन 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 डबल बॉन्डला पण कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, सिंगल. म्हणजे तो अनसॅच्युरेटेड बॉन्डलाही कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, सॅच्युरेटेड. समझ में आ रहा है क्या, येस और नो. म्हणजे जर तुम्ही अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड जरी घेतला किंवा अनसॅच्युरेटेड कीटोन जरी घेतला तर ह्या मेथडचा ड्रॉबॅक पण म्हणू शकता याला, की तुमचा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड अनसॅच्युरेटेड राहणार, सॅच्युरेट मध्ये कन्वर्ट होणार आहे. सॅच्युरेट मध्ये कन्वर्ट होणार आहे म्हणजे इथं काय येणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C, इथं OH, इथं H आणि इथं काय येणार आहे, H. हा डबल बॉन्ड ब्रेक झाला, इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन काय करू शकतो, ऍड. म्हणजे ह्याचं नाव काय झालं सांगा, हा एन ब्युटिल अल्कोहोलच झाला. आणि आपल्याला माहित आहे की अल्डिहाइड पासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोलच मिळणार आहे. पण क्रोटॉन चुकीचं लिहिलं, क्रोटॉन अल्डिहाइड जर असेल तर क्रोटॉन अल्डिहाइड पासून तुम्हाला काय मिळालं पाहिजे, क्रोटॉन अल्डिहाइड पासून तुम्हाला काय मिळालं पाहिजे होता, क्रोटॉनिल अल्कोहोल. क्रोटॉनिल अल्कोहोल म्हणजे हा जो अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहे हा अनसॅच्युरेटेडच राहायला पाहिजे होता. समजते का मी काय सांगते, पण काय आहे, बाय कॅटलायटिक रिडक्शन, बाय कॅटलायटिक रिडक्शन unsaturated bond gets converted to saturated. हे बघा, अनसॅच्युरेटेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन काय आहे, ट्रिपल बॉन्ड. सो बाय कॅटलायटिक रिडक्शन जेव्हा तुम्ही अनसॅच्युरेटेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आहे त्या अल्डिहाइड मध्ये किंवा त्या कीटोन मध्ये, तर तो पण कशामध्ये कन्वर्ट होतो, सॅच्युरेटेड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. मग तुम्हाला अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स
किंवा अनसॅच्युरेटेड कीटोन्स पासून तुम्हाला काय मिळतंय? सॅच्युरेटेड अल्कोहोल्स. काय मिळतात? पण मला जर अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पाहिजे असेल, अनसॅच्युरेटेड अल्कोहोल पाहिजे असेल, तर मला हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाही ब्रेक करायचा. त्यावेळी आपण काय करतो? हा मेथड वापरतो, रिड्युसिंग एजंट. हे आपण पुढे बघूया. मी काय म्हटलं तुम्हाला की आपण जेव्हा रिडक्शन करणार आहे अल्डिहाइड आणि कीटोनचा, तो एकतर बाय कॅटॅलायटिक रिडक्शन फ्रॉम अल्डिहाइड्स अँड कीटोन बाय कॅटॅलायटिक रिडक्शन. आणि कॅटॅलायटिक रिडक्शन मध्ये तुमचा अल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोल, कीटोन सेकंडरी अल्कोहोल. अल्डिहाइड अनसॅच्युरेटेड असू दे, कीटोन अनसॅच्युरेटेड असू दे, जर तुम्ही कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन केला तर तो कशामध्ये कन्वर्ट होतो? सॅच्युरेटेडच अल्कोहोल्स मध्ये कन्वर्ट होतो, जे की अनडिझायरेबल आहे. जे की, आणि ही अनॉमली आपण कुठे ओव्हरकम करू शकतो? हे अनॉमली आपण ओव्हरकम करू शकतो बाय युजिंग व्हॉट? बाय युजिंग reducing agent. By using what? Reducing agent. इथं मी reducing agent कोण यूज करते? LiAlH4 in acidic condition. आणि हा जो LiAlH4 in acidic condition आहे, हा काय प्रोव्हाइड करतो आपल्याला? हा काय प्रोव्हाइड करतो आपल्याला? नॅसेंट हाइड्रोजन. काय प्रोव्हाइड करतो आपल्याला? समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? LiAlH4 इन एसिडिक कंडिशन काय आपल्याला प्रोव्हाइड करतो? नॅसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड करतो. काय प्रोव्हाइड करतो? आता काय होतंय बघा. हा तुमचा अल्डिहाइड आहे, RCH डबल बॉन्ड O. हा अल्डिहाइड आहे, ठीक आहे. आणि RCR डबल बॉन्ड O हा कोण आहे? कीटोन. हा अल्डिहाइड आहे आणि हा काय आहे? तर कीटोन आहे. प्लीज 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 ह्याला मी नॅसेंट हायड्रोजन बरोबर ट्रीट करणार. कशाबरोबर ट्रीट करणार? आणि मला 2 नॅसेंट हायड्रोजन इथं पुरेसे आहेत. जेव्हा मी नॅसेंट हायड्रोजन लिहिते ना, मला जेवढे नॅसेंट हायड्रोजन पाहिजे तेवढे मी घेऊ शकतो. 2 तर 2, 4 तर 4, 6 तर 6, 1 तर 1. नॅसेंट हायड्रोजन LiLH4 ऍसिडिक कंडिशन पासून नॅसेंट हायड्रोजन मिळेल. त्यातले वापरायचे किती हे टोटली माझ्यावरती किंवा आपल्यावरती डिपेंड करतात, रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी. ठीक आहे. आपण काय म्हणतो, हा बॉन्ड काय व्हायला पाहिजे? ब्रेक. आणि इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन ऍड व्हायला पाहिजे. सो इथं काय होणार आहे? RC, इथं काय होणार आहे? H, इथं H, आणि काय येणार आहे? तर OH. हा कसला अल्कोहोल आहे सांगा? येस, दिस इज विच अल्कोहोल? प्रायमरी. परत सेम होणार आहे. इथला डबल बॉन्ड O मधला एक बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक. आणि नॅसेंट हायड्रोजन ऍड होणार आहे. मग इथं काय येणार आहे? RCR, इथं H, आणि इथं काय येणार आहे? तर OH. हा कसला अल्कोहोल आहे? कसला अल्कोहोल आहे हा? सेकंड. बेसिक कॉन्सेप्ट सेम आहे. अल्डिहाइड काय देतो? प्रायमरी अल्कोहोल. कीटोन काय देतो? सेकंडरी अल्कोहोल. पण तुम्ही रिडक्शन 2 मेथडने करू शकताय, बाय युजिंग कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन और बाय युजिंग रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट जो नॅसेंट हायड्रोजन देतो तो कंट्रोल रिडक्शन असतो. कसला रिडक्शन असतो? कसला रिडक्शन असतो? कंट्रोल रिडक्शन. कसला रिडक्शन असतो? कंट्रोल्ड रिडक्शन. इथं बघा आता, CH3 CH2 C डबल बॉन्ड O, इथं काय आहे? तर H. हा कोण आहे सांगा? प्रोपिऑन. काय आहे? तर अल्डिहाइड. ह्या प्रोपिऑन अल्डिहाइडचं आपण काय केलं? रिडक्शन 2 टाइम्स नॅसेंट हायड्रोजन वापरलं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपण विसरली माहिती आहे. नॅसेंट हायड्रोजन मिळाला कोणापासून? LiAlH4 इन विच कंडिशन? ऍसिडिक. हे लिहायला विसरायचं नाही. LiAlH4 इन ऍसिडिक कंडिशन. हे विसरायचं, हे विसरायचं. ठीक आहे. बरं ठीक आहे. प्रोपिऑन अल्डिहाइड आहे, इथला एक, इथला एक. पाय बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक. इथं एक एक हायड्रोजन काय होणार आहे? ऍड. सो इथं काय येणार आहे? हे रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ LiAlH4 इन व्हॉट कंडिशन?
ऍसिडिक कंडिशन. सो इथं काय येणार आहे CH3CH2CH, इथं H आणि इथं काय येणार आहे तर OH. ह्याचं नाव काय आहे सांगा? एन प्रोपिल अल्कोहोल. कोण आहे हा? आणि आपण म्हटलं अल्डिहाइड काय देते प्रायमरी अल्कोहोल. अल्डिहाइड काय देते? आता कीटोन बघूया. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 इथं लिहिते CH3 हा डबल बॉन्ड O. ह्याचं नाव आहे, हा इथाइल ग्रुप आहे, हा इथाइल ग्रुप आहे आणि C डबल बॉन्ड आहे, म्हणजे ह्याचं नाव काय आहे डाय इथिल कीटोन. काय नाव आहे याचं? डाय इथिल काय तर कीटोन. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करायचं? नॅसंट हायड्रोजन. कशाबरोबर ट्रीट करायचं? आणि नॅसंट हायड्रोजन कोणापासून मिळालाय? LiAlH4 इन व्हॉट कंडिशन? ऍसिडिक कंडिशन. सो इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन ऍड होतं. किती हायड्रोजन ऍड झाले? 2. डबल बॉन्ड काय झाला? ब्रेक, सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होणार आहे. सो इथं येताना CH3CH2 C, इथं खालच्या बाजूला लिहिते CH2 आणि काय लिहिलं CH3. इथं H आणि काय येणार आहे तर OH. 1 2 3 4 5 5 कार्बन आहे. ज्या कार्बनला व्हायचे अजून किती कार्बन जॉईन आहे? 2, म्हणजे सेकंडरी पेंटिल अल्कोहोल आहे. ह्याचं नाव काय असणार आहे? सेक पेंटिल अल्कोहोल. आणि ह्याचंच नाव काय येणार आहे? पेंटेन डॅश 3 डॅश ऑइल. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ह्यामध्ये एक. काय बघा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, इथं जर तुम्ही एखादा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड घेतला किंवा अनसॅच्युरेटेड कीटोन घेतला, काय घेतला? अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा अनसॅच्युरेटेडच राहतो. काय राहतो तो? अनसॅच्युरेटेड. इथं बघा मी एक्झाम्पल घेते. हा CH3CCH3 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड O काय आहे तर CH3. ह्याचं नावच कॉमन नेमच आहे मेसेटिल ऑक्साइड. काय हे लक्षात ठेवायचं. ह्याचं कॉमन नेम काय आहे? मेसेटिल ऑक्साइड आहे. कीटोन नो डाऊट, त्याचा IUPAC नेम कीटोन मध्ये येणार, पण ऍक्च्युअली याला आपण काय म्हणतो तर मेसेटिल ऑक्साइड. ह्याचं जर मी काय केलं रिडक्शन केलं 2 टाइम्स नॅसंट हायड्रोजन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये LiAlH4 इन ऍसिडिक कंडिशन, तर कार्बोनिल बॉन्ड ब्रेक होतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो? कार्बोनिल. म्हणजे इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन ऍड होत आहे. सो इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3CCH3 डबल बॉन्ड CHC, इथं OH आणि इथं काय येणार आहे तर H आणि इथं काय येणार आहे CH3. ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहे? 2. कसला अल्कोहोल आहे हा? सेकंडरी अल्कोहोल आहे. कसला अल्कोहोल आहे? कीटोन पासून बनवलाय, सेकंडरी अल्कोहोल आहे. बरं, पण ह्यातला अनसॅच्युरेटेड बॉन्ड सॅच्युरेट झाला का? अनसॅच्युरेटेड बॉन्ड अनसॅच्युरेटेडच राहिला. IUPAC नेम, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ. ह्याचं नाव आहे 4 डॅश मिथाइल पेंट डॅश 3 डॅश EN डॅश 2 डॅश OL. अजून एक एक्झाम्पल दाखवते. क्रोटॉन अल्डिहाइड आपण घेतला, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड OH. ह्याचं काय केलं रिडक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? LiAlH4 इन व्हॉट कंडिशन? ऍसिडिक कंडिशन. परत हा अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहे तो सॅच्युरेट होत, नॅसंट हायड्रोजन फक्त कार्बोनिल ग्रुपलाच ब्रेक, कार्बोनिलच्याच ऑक्सिजनला ब्रेक करतो. म्हणजे इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C OH, इथं H आणि इथं काय येणार आहे तर H. मग CH2OH ह्याचं नाव काय आहे? ह्याचं नाव आहे
क्रोटोनिल अल्कोहोल, IUPAC नेम तुम्ही लिहू शकता. एक्झामला तुम्हाला CET ला क्वेश्चन येते मेसेटिल ऑक्साईडचं स्ट्रक्चर काय आहे किंवा क्रोटोनिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय आहे किंवा क्रोटॉन अल्डिहाइड म्हणजे काय. कोण? क्रोटॉन अल्डिहाइड. इथं लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, reducing agents like LiAlH4 in acidic condition are unable to break C double bond C or C triple bond C, hence form unsaturated काय, hence form unsaturated aldehyde or ketone. hence काय, hence keeps the aldehyde or ketone unsaturated to forms unsaturated aldehyde नाही, forms unsaturated alcohols. From unsaturated aldehydes and ketones, it forms unsaturated what? Alcohols. आपण काय बघतोय आठवतंय ना, आपण प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल्स बघतोय. कोणापासून? बाय युजिंग रिड्युसिंग एजंट. काय वापरून? ठीक. हेडिंग टाका, बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. चौथी मेथड आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स.